नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ग्राम रोजगार सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवा. ग्राम रोजगार संघटनेचे निवासी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. ग्राम रोजगार सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावाव्यात अशी मागणी करीत आज ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने निवासी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधनात वाढ करावी, थकीत मानधन तात्काळ देण्यात यावे, तसेच सेवेसंदर्भातील इतर प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावेत आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत. अनेक ग्राम रोजगार सहाय्यकांच्या वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. दरम्यान यावेळी ग्राम रोजगार सेवक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. साहेब, आज आम्ही धुळे जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष विनोद संदांशू आग्रहाचे निवेदन करून आमच्या ज्या काही शासन दरबारी 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय हा प्रलंबित असून त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आहे. करिता ते लवकरात लवकर शासनाने ही मंजूर करून आम्हाला आमची उपासमारी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात यावा व आम्हाला सन्मानाने जगू दे शासनाने मदत करावी. शासन निर्णय 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णयामध्ये आम्ही आजपर्यंत 17 वर्षापासून ग्राम रोजगार सेवक म्हणून ग्रामपंचायतीच्या कार्यालयावरून गाव पातळीवरून लाभार्थ्यांना लाभ देणे व त्यांचे जॉब कार्ड तयार करणे, शिवाय त्यांना KYC करून देणे, युक्तधारा पोर्टलमार्फत त्यांना त्यांचे कृती आराखडा तयार करणे, असे विविध प्रकारचे आम्ही काम करत असतो. परंतु आम्हाला 17 वर्षापासून शासनाने कुठल्याही प्रकारे आमच्याकडे लक्ष न देता आम्हाला आमच्या न्यायापासून व हक्कापासून वंचित ठेवलेले आहे. त्याकरिता आम्हाला जे काही 2.25% आजपर्यंत कामाच्या रूपाने मानधन दिले जातं त्याच्यावर आमची पूर्णपणे उपासमारी होत आहे. त्याच्यामुळे आम्हाला शासनाने जो 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय मंजूर केलेला आहे तो त्वरित लागू करण्यात यावा म्हणून आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी महोदय धुळे यांना विनंती करून आमचं जे काही गाऱ्हाण आहे ते अर्थसंकल्पामध्ये शासन दरबारी पोहोचवण्याचं काम करावं आणि ते आम्हाला न्याय देण्यासाठी सहकार्य करावं.